नमस्कार. 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्या जयंतीनिमित्त सर्वांना सावित्रीबाई फुले जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. शेणा मातीने भरला पदर, सावित्रीने केला शिक्षणाचा जागर. अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रथमतः अभिवादन करते. सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असणाऱ्या असीम अशा निर्मिकाच्या शक्तीला अभिवादन. मोको कहा ढूंढो रे बंदे मैं तो तेरे पास में, नामय मंदिर नामय मस्जिद ना कैलास में, सब सासू की सास में मैं तो तेरे पास में. अशा शब्दात भगवंताची ओळख करून देणारे महात्मा कबीर. या जगाला शांततेचा अहिंसेचा पुरस्कार देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावो जगी. या शब्दात कीर्तनाची परंपरा महाराष्ट्रामध्ये रुजविणारे, तसेच महाराष्ट्रातील कीर्तनाची परंपरा पंजाब प्रांतापर्यंत घेऊन जाणारे भक्त शिरोमणी नामदेव महाराज. दुरितांचे तिमिर जावं, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछेल तो ते लाहो प्राणी जात. या शब्दामध्ये जगतातलं सर्वात मोठं दान अर्थात पसायदान सांगणारे ज्ञानदेव माऊली. वारकरी संप्रदायाचे भूषण, देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे महामेरू आणि छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु संत तुकाराम. त्यानंतर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तू उद्धारलेल्या कोटी कुळात भीमा तुझेही कुळ आहे, तू उद्धारलेल्या कोटी कुळात भीमा माझेही कुळ आहे. झाड शिक्षणाचे घरात माझ्या, तूच त्याचे मूळ आहे, तूच त्याचे मूळ आहे. सोबतच आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज. तसेच ज्यांच्या निमित्तानं, ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी व्यक्त होत आहोत त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. सोबतच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस त्रिवार अभिवादन करते. कारण या सावित्रीयांचा उल्लेख करताना महात्मा ज्योतिबांचे सांगड घातल्याशिवाय तिचं कार्य परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या अनुषंगानं महात्मा ज्योतिबा फुल्यांना सुद्धा अभिवादन करणं मी या ठिकाणी अगत्याचं समजते. आज मुलींनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावलेलं आहे. तर सांगायचं झाल्यास अगदी ऑटो रिक्षा चालकापासून तर पायलट पदापर्यंत, आरोग्य सेविकेपासून तर मेडिकल कॉलेजच्या डीन पर्यंत, अंगणवाडी सेविकेपासून एखाद्या विद्यापीठाच्या कुलगुरू पदापर्यंत आणि घरातल्या मिक्सर दुरुस्तीपासून तर चांद्रयान 3च्या मोहिमेपर्यंत आज स्त्रिया आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करत आहे. नव्हे, त्यांनी त्या क्षेत्रामध्ये आपली स्वतंत्र आणि आगळी वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे. एकेकाळी या देशामध्ये अतिशय विदारक परिस्थिती होती, विचित्र संस्कृती या देशामध्ये नांदत होती. तेव्हा या देशामध्ये पाणी होतं, परंतु पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. तर खलील जिब्रान नावाचा कवी म्हणतो की 2 स्त्रिया जेव्हा बोलतात तर तेव्हा काहीच बोलत नाही. म्हणजे जसं 2 स्त्रिया एकमेकींसोबत जर बोलत असेल तर नेमक्या कुठल्या विषयावर चर्चा करत असेल? मी कशी दिसते, माझी साडी छान दिसते का, हेच मुद्दे त्यांच्याकडे राहतं. परंतु खलील जिब्रान म्हणतो की 2 स्त्रिया जेव्हा बोलतात तेव्हा त्या काहीच बोलत नाही, परंतु त्या स्त्रीमधली एक स्त्री जेव्हा पुढे येऊन बोलते तेव्हा ती समस्त स्त्री शक्तीला प्रकट करत असते. ही स्त्री शक्तीची ताकद या दिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रस्तुत करू शकतो. तर एकेकाळी स्त्रियांना बोलू दिल्या जात नव्हतं. म्हणजे समाजात बोलू दिलं जात नव्हतं, बाजारात बोलू दिलं जात नव्हतं, दारात बोलू दिलं जात नव्हतं, इव्हन तिला घरात सुद्धा बोलू दिलं जात नव्हतं. लहान्या मुलींना बोलू दिलं जात नव्हतं, लग्न झालेल्या स्त्रियांना बोलण्याचा अधिकार नव्हता, म्हातारी स्त्री असेल तर म्हाताऱ्या स्त्रियांना सुद्धा बोलण्याचा अधिकार नव्हता, तिला सुद्धा, म्हाताऱ्या आजीला सुद्धा बोलू दिलं जात नव्हतं. म्हणून या ठिकाणी एक शायर होऊन गेला, त्या शायरांनी ओळी लिहिल्या की बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, जवानी में कहा लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, और बुढ़ापे में कहा लोगों ने अब जानकर भी क्या करेगी तू कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. म्हणजे बाल्य, तारुण्य, वृद्धावस्था या 3ही अवस्थांमध्ये स्त्रियांना बोलू दिल्या जात नव्हतं. त्यांना आपलं स्वातंत्र्य नव्हतं किंवा त्यांना आपल्या मनामध्ये कुठली एखादी गोष्ट असेल तर ती व्यक्त करता येत नव्हती. ही एवढी मोठी दारुण अवस्था, एवढी मोठी विदारक अवस्था स्त्रियांची होती. आणि त्या स्त्रियांच्या या अवस्थेला वाचा फोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी केलं. तर तुम्हाला माहितच असेल, पूर्वीच्या काळी चातुर्वर्ण व्यवस्था अस्तित्वामध्ये होती. 4 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर
त्या चातुर्वर्ण व्यवस्था याच्यासाठी त्या काळी म्हणजे असा समज होता की याच्यासाठी निर्माण केलेली आहे की व्यवसाय आधारित ती चातुर्वर्ण व्यवस्था असावी. म्हणजे त्या व्यवस्थेनुसार व्यवसाय ठरवले गेले. जसं ब्राह्मणांनी पूजापाठ करणे, क्षत्रियांनी युद्ध करणे, वैश्यांनी व्यापार करणे आणि शूद्रांनी समाजातील विविध वर्गाची सेवा करणे, अशा प्रकारे व्यवसाय आधारित ती व्यवस्था निर्माण केली होती. परंतु कालांतरानं त्या व्यवस्थेचं रूपांतर जातीमध्ये झालं आणि जातीयतेची दरी अशा प्रकारे समाजामध्ये निर्माण झाली की त्या जातीनं या समाजाला पोखरून टाकण्याचं काम केलं. जाता जाता जात नाही अशी ती जात आहे. या जातीनं समाजाचं उल्लंघन केलं, या जातीनं समाजाचं नुकसान केलं, या जातीनं स्त्रियांवर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार केले, अन्याय केले आणि या जाती व्यवस्थेमुळे समाजामध्ये अशा प्रकारची उतरंड निर्माण झाली की उच्च नीचतेचा भेदभाव जातीय समीकरणामध्ये निर्माण झाला. अशा प्रकारे चातुर्वर्णी व्यवस्था त्या काळी आपल्याला असलेली दिसून येते आणि स्त्रियांची तर अतिशय दयनीय अवस्था होती की जे शब्दातही आपण वर्णन करू शकत नाही. तर सावित्री फुले जयंतीच्या निमित्ताने मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली आणि मला त्या विषयावर बोलण्यासाठी अतिशय आनंद होतो. कारण सावित्रीबाई फुलेंना मी माझ्या जीवनामध्ये आदर्श मानते, आयकॉन मानते. तर तिचा जन्म 3 जानेवारी 1831 ला सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा खेडेगावामध्ये खंडोजी नेवसे पाटलांच्या पोटी तिचा जन्म झाला. खंडोजी नेवसे पाटील हे इजारदार लोक होते, जमीनदार लोक होते, पाटीलकी त्यांच्या घरामध्ये होती. आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा त्यांचा प्रचंड दबदबा होता. आणि सोबतच सांगायचं झाल्यास की वडिलांनी ज्या ज्या पद्धतीनं समाजाची सेवा केली, वडिलांचा जो समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता, त्या दृष्टिकोनाचा विचार करून सावित्रीबाई सूक्ष्म निरीक्षण करून त्या सर्व गोष्टी हेरायची. आणि कदाचित मला असं वाटते की कदाचित ते समाज सेवेचे जे बाळकडू आहे ते तिला वडिलांकडून मिळाले आणि तिच्या मनामध्ये सुद्धा प्रचंड चिकित्सा असायची, जिद्द असायची, चिकाटी असायची की मला सुद्धा काहीतरी या समाजासाठी करायचं आहे. ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं आपल्याशी काहीतरी लेणं असतं, देणं असतं, तर ते देणं आपल्याला चुकवता आलं पाहिजे. या उद्देशानं ती वडिलांकडे पाहायची, त्यांची धडपड पाहायची आणि त्या दृष्टिकोनातून तिला सुद्धा या समाजासाठी करण्याची तळमळ निर्माण झाली. तर ती तळमळ तुम्हाला पुढे इतिहास त्या तळमळीने घडवला आहे, आपल्या सर्वांच्या समोर आहे. काही नव्यानं वेगळं सांगायची गरज नाहीये. तर एकदा स्त्री म्हणजे सावित्री आई जेव्हा ती बालिका सावित्री बालिका होती म्हणजे लहान होती, त्यावेळेस शिरवळला यात्रा भरली होती. शिरवळ तालुक्यामध्ये किंवा शिरवळला बाजार भरलेला होता. त्या बाजारामध्ये ती आपल्या वडिलांच्या संगतीनं ती बाजारात गेली. वडिलांनी तिला जिलेबी, भजे जे काय असेल ते खायला दिले. खायला ते एका कागदामध्ये दिले. त्या कागदामध्ये दिलं असताना तिला एक मोठा लेख दिसला. तो लेख पाहिल्यानंतर तिला असं वाटलं की हे चित्रमय होता, पिक्टोरियल होतं. तर ते पिक्टोरियल पाहत असताना तिला त्या चित्राचं अतिशय कुतूहल निर्माण झालं. चित्र तर तिला समजत होतं, परंतु त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे मात्र अजिबात समजत नव्हतं. तर त्याच रस्त्यानं चालत असताना वाटेमध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांचे जे काही लोक होते ते आपले ख्रिश्चन सॉंग्स म्हणून आपला उत्सव साजरा करत होते यात्रेच्या निमित्ताने. तर त्यातल्या एका जॉन नावाच्या व्यक्तीने सावित्रीआईंजवळ आला, त्यांनी हेरलं, त्यांनी लक्ष दिलं की या मुलींमध्ये काहीतरी वेगळं शिकण्याची धडपड आहे. तर त्यांनी तिचं बारीक निरीक्षण केलं आणि तिच्याकडं त्यांचं लक्ष वेधलं गेलं. तर त्यांनी पाहिलं की नाही रे बा, या मुलीला काहीतरी करायचं. म्हणून त्या जॉन नावाच्या एका ख्रिश्चन व्यक्तीने तिला एक छोटंसं पुस्तक आणि बिस्किटांचा पुडा भेट दिला. तर ते पुस्तक ती आलटून पालटून त्याची पानं चालत होती. पानात चालत असताना तिला अनेक चित्र त्याच्यामध्ये दिसायची. चित्र तर तिला अवगत झाले, परंतु त्या पुस्तकामध्ये जो मजकूर होता तो मजकूर मात्र तिला वाचता येत नव्हता. ती मनामध्ये प्रचंड दुःखी झाली. तिला अतिशय कष्ट झाले आणि तिला वाईट सुद्धा वाटलं की कदाचित जर आपल्याला हे सगळं वाचता आलं असतं तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे किंवा कुठल्या संदर्भातली माहिती आहे हे आपल्याला समजलं असतं. याचं मनात अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दुःख होतं. ते दुःख उराशी बाळगून ती लहानाची मोठी होत होती. वयाची अवघी 7-8 वर्षाचं वय पार केलं आणि सगुणाबाई क्षीरसागर या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या मावस बहीण होत्या. कुठल्या तरी लग्न कार्याच्या निमित्ताने त्या नायगावला गेल्या. खंडोजी नेवसे पाटलांशी त्यांची भेट झाली आणि 2-3 दिवस त्यांच्या घरी मुक्कामाला असताना सावित्रीबाईंचं जे वागणं, बोलणं, चालणं, जे काही कृती होत्या त्या सगळ्या कृती त्यांनी हेरल्या आणि पाहिलं की ही मुलगी किती हुशार आहे, किती चाणाक्ष बुद्धीची आहे आणि किती सचोटीची आहे, किती चिकाटीची आहे. तर या सगळ्या गोष्टींचं त्यांनी बारीक अवलोकन केलं
आणि त्यांनी ठरवलं की आता ही गोष्ट मी गोविंदराव फुलेंच्या कानावर टाकणार. मग ती लगेच पुण्याला आली. पुण्याला गोविंदराव फुलेंच्या कानावर ती गोष्ट घातली आणि 1840ला म्हणजे अवघं वयाचं 9 वर्ष असताना, म्हणजे 9 वर्षाचं वय असताना सावित्रीबाई फुलेंचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. तर त्या सर्व विवाह प्रक्रियेमध्ये सगळ्यात पुढे पुढाकार जर कोणी घेतला असेल तर त्यांची जी मावस बहीण होती सगुणाबाई क्षीरसागर यांनी घेतला. आणि ऑलरेडी सावित्री यांचे जे वडील होते खंडोजी पाटील यांना ज्योतिबांविषयीची ऑलरेडी माहिती होती की मुलगा चांगला आहे, हुशार आहे, निर्व्यसनी आहे आणि चिकाटीचा आहे. या सगळ्या गोष्टीची माहिती असल्यामुळे त्यांनी सुद्धा क्षणाचा विलंब न करता सावित्रीचा आणि ज्योतिबांच्या लग्नाला मूकसंमती दिली. आणि अशा प्रकारे अवघ्या 9 वर्षाचं वय असताना महात्मा ज्योतिबा फुल्यांचा आणि सावित्रीबाईंचा विवाह मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला. अख्ख्या गावाच्या अवतीभोवती जी काही छोटी मोठी गावं होती त्या सगळ्या गावांना जेवणासाठी आमंत्रण दिलं गेलं, कारण इजारदार असल्यामुळे त्यांना त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत होत्या. तर अशा प्रकारे विवाह समारंभ पार पडला. आणि विवाह समारंभ पार पडल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या मनामध्ये जी शिक्षणाची उमेद होती, शिक्षणाचं कार्य करण्याची जी काही तळमळ होती ती सावित्रीबाईंनी हेरली. कदाचित दोघंही एकमेकांसाठी मेड फॉर इच अदर अशा प्रकारचं असू शकतं की दोघंही एकमेकांसाठी बनवल्या गेलेले असेल आणि दोघंही एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने समजून घेऊ लागले. संसार सुद्धा अतिशय सुखाचा होऊ लागला. तर काही दिवस संसाराला लोटल्यानंतर शिक्षणाचा स्त्री शिक्षणाचा श्री गणेशा करण्याचं दोघांनी सुद्धा ठरवलं. आणि काळ्या धरतीची पाटी करायचे आणि तुराटी आणि पराटीची ते लेखणी करायचे आणि त्या दोन्ही साधनांचा वापर करून अशा प्रकारे सावित्रीमाईंच्या शिक्षणाला सुरुवात झाली. शेतामध्ये जायच्या भाकरी घेऊन आणि तिथे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रींना अक्षर गिरवण्याचं काम त्यांचं सुरू होतं. असं करता करता अ आ ई पासून सुरू झालेलं शिक्षण मग कालांतरानं 1 जानेवारी 1848ला मुलींची पहिली शाळा भिडेवाड्यामध्ये सुरू केली. आणि मुलींची पहिली शाळा सुरू केल्यानंतर सगळ्यात पहिली शिक्षिका म्हणून जर कोणी कार्य सांभाळलं असेल तर ते सावित्रीने सांभाळलं. कारण महात्मा फुल्यांनी सगळ्यात पहिले विचार केला होता की स्त्री शिक्षित झाल्याशिवाय समाजाचा विकासच होऊ शकत नाही. या उच्च ध्येयानं प्रेरित असलेला माणूस म्हणून त्यांनी सगळ्यात पहिले आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीला शिक्षित केलं. आणि तिने शिक्षित केल्यानंतर तिने सुद्धा जिद्दीनं त्या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या. तिने सुद्धा महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं ठरवलं. आणि अशा प्रकारे भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा उभी राहिली. समाजामध्ये त्या काळचा जो समाज होता तो इतक्या विविध व्यवस्थेमध्ये विचित्र प्रथांमध्ये गुरफटलेला होता की ज्याचं आपण शब्दात सुद्धा वर्णन करू शकत नाही. आता जर आपण त्या गोष्टीची कल्पना जरी करतो म्हटलं तरी आपल्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहत नाही. त्या काळामध्ये समाजामध्ये केशवपन व सतीप्रथेसारख्या प्रथा त्यावेळेस अस्तित्वात होत्या. केशवपन म्हणजे काय तर एखादी स्त्री विधवा जर झाली असेल तर तुम्हाला तर माहितच असेल की कमी वयामध्ये त्यावेळेस मुलींची लग्न लावल्या जायची. मुलांच्या वयाचा विचार केला जात होता पण मुलीं मात्र बालविवाहाची प्रथा त्यावेळेस अस्तित्वात असल्यामुळं अतिशय कमी वयांमध्ये मुलींचं लग्न लावून दिलं जात होतं. मग काय व्हायचं, मुलाचं वय जास्त असल्यामुळं आणि मुलींचं वय कमी असल्यामुळं कमी वयातच बिचाऱ्या त्यांच्यावर विधवेचं जिणं यायचं, म्हणजे त्या विधवा व्हायच्या. विधवा झाल्यानंतर समाजामध्ये एवढ्या विचित्र घाणेरड्या प्रथा होत्या की केशवपन नावाची प्रथा होती. तर ती केशवपन नावाची प्रथा याच्यासाठी होती की विधवा झालेल्या स्त्रीकडे कोणी पाहू नये म्हणून तिचे पूर्ण केस कापून टाकले जायचे. की केस असणे, लांबसडक केस हा स्त्रियांचा सौंदर्याचा एक उत्तमोत्तम दागिना असतो, पण तो दागिनाच तिच्यापासून हिरावून घेतला जात होता. तिचे केस कापल्या जायची, तिला विक्षिप्त आणि विद्रूप बनवल्या जायचं जेणेकरून कोणीही तिच्याकडे पाहणार नाही. अशा प्रकारची ती केशवपन नावाची प्रथा होती. नंतर कालांतरानं सती प्रथा आली. सतीप्रथा तेवढी भयंकर होती की सांगू शकत नाही. सतीप्रथेमध्ये नवरा जर मेला असेल तर त्याच्या प्रेतावर त्या स्त्रीला जिवंत जाळलं जायचं. तिला विचारात सुद्धा घेतलं जात नव्हतं की बाबा बेटा तुझी इच्छा आहे का मरण्याची, की तुला मरावं वाटतं का, या गोष्टीचा सुद्धा समाज विचार करत नव्हता. तिच्या इच्छेशी, तिच्या भावनेशी या समाजाला काहीही देणं घेणं नव्हतं. आणि त्या मेलेल्या पतीच्या प्रेतावर तिला जिवंत जाळलं जायचं. विचार करा किती विदारक दृश्य असेल, काय काय त्या काळच्या स्त्रियांनी सहन केलं असेल. आज जर आपण त्या गोष्टीची नुसती कल्पना जरी करतो म्हटलं तरी आपलं डोकं असं भंडावून गेल्याशिवाय राहत नाही. म्हणजे विचार करायला सुद्धा म्हणजे आपल्याला कठीण जातं. तर त्या काळच्या स्त्रियांनी ती गोष्ट जर सहन केली असेल तर कुठल्या स्थितीमध्ये त्या स्त्रिया जगत असतील हा सुद्धा या काळामध्ये विचार करणं फार गरजेचं आहे.
तर सावित्रीबाई फुले एवढी ब्रॉड माइंडची स्त्री होती पहा, त्या काळामध्ये असून सुद्धा विचार किती प्रगल्भ असावे माणसाचे. म्हणून म्हणतात ना, आचार ही विचारांची जननी आहे, हे तिनं तिच्या कृतीतून प्रत्यक्ष दाखवून दिलं. मुलगा दत्तक पुत्र होता तिला, स्वतःचं मुलबाळ नसल्यामुळे तिनं यशवंताला, एका विधवा ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जन्माला आलेला जो मुलगा होता यशवंत, त्याला दत्तक घेतलं आणि त्याला डॉक्टर बनवलं, त्याला त्याच्या पायावर स्टँड केलं आणि त्याचा एका इतर जातीयांच्या मुलींसोबत, म्हणजे राधा नावाच्या मुलीसोबत, ती कास्टिंग मध्ये येत नव्हती तरी सुद्धा तिचा त्या काळामध्ये त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली. म्हणजे विचार करा, विचारांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर सावित्री किती प्रगल्भ विचाराची स्त्री होती. तर शिक्षणाचं कार्य करत असताना जसं आजही महिला घराच्या बाहेर पडत असेल तर त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. महिला घराच्या बाहेर पडणं इतकं सोपं राहिलेलं नाहीये, कारण रस्त्यांमध्ये प्रत्येक वळणावर कशी संघर्ष निर्माण करावे लागतील किंवा कुठले संकट कधी येतील काही सांगता येत नाही. तर सावित्र्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काही वेगळी गोष्ट नाहीये, तिच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच अनुभव आले. तर एक नराधम, ती जेव्हा शाळेला शिकवायला जायची, एक नराधम तिच्या अंगावर असं धावून आला, शेणगोळे फेकायचे, दगड फेकायचे, धोंडे फेकायचे, तिच्या अंगावर चिखल फेकायचे, तरी सुद्धा ती मागे हटली नाही. तर या गोष्टीचं तर मला सावित्रींच्या बाबतीमध्ये अतिशय कौतुक करावं असं वाटतं की एवढे सगळे संकट येऊन सुद्धा ती एवढी धीरोदात्त स्त्री कधीही आपल्या कर्तव्यापासून मागे हटली नाही. तर त्या ठिकाणी त्या व्यवस्थेमध्ये जर विचार केला तर शिक्षणाचं कार्य करण्यात अतिशय पापच होतं. कारण स्त्री जर शिकलेली असेल तर समाज बुडतं, धर्म बुडतं, म्हणजे माणसावर संकट येतं, घरावर संकट कोसळतं. अशा विविध प्रथांना जन्म देत होती किंवा अशा विविध विचार समाजामध्ये निर्माण झालेले होते. आजच्या काळामध्ये आणि त्या काळाच्या मध्ये जर आपण विचार करून पाहिला तर अतिशय मोठा डिफरन्स आपल्याला दिसून येतो. तर त्यावेळेस शिक्षणाचं कार्य सुरू असतानाच किंवा चालू असतानाच तिने बालहत्या प्रतिबंधक गृहाची सुद्धा दोनही दाम्पत्यांनी स्थापना केली. आता या बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करण्याची गरज का पडली? कारण त्या काळामध्ये तुम्हाला पहिलेच सांगितलं की खूप कमी वयामध्ये मुलींची लग्न लावून दिल्या जात होती आणि ती खूप कमी वयामध्ये विधवा व्हायची. आणि मग तुम्हाला सांगते, समाजाचं चित्र इतकं विचित्र होतं की ज्याची कल्पनाही करवल्या जात नाही. त्या विधवा स्त्रीला हा समाज एवढ्या घाणेरड्या पद्धतीनं उपेक्षित करत होतं, एवढ्या घाणेरड्या पद्धतीनं ट्रीट करत होतं की ज्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. मग त्यांच्यावर असे अन्याय केले जायचे, अत्याचार केले जायचे, बलात्कार केले जायचे आणि त्या माध्यमातून त्या स्त्रिया मग गरोदर राहायच्या. मग त्या गरोदर राहिल्यानंतर त्यावेळेस कुठलीही मेडिकलची व्यवस्था नव्हती. जे काही प्रिकॉशन वगैरे घेतल्या जात होत्या त्या गोष्टी त्यावेळेस काही त्या काळामध्ये अवेलेबल नसल्यामुळं त्या महिलांना त्या बाळाला जन्म द्यावा लागत होता. मग त्या बाळाला जन्म दिल्यानंतर त्याचं संगोपन कसं करायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहायचा. आणि त्या जन्म दिलेल्या लेकरांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी करावी? तर या माझ्या माऊलीनं करावी, सावित्रीआईनं करावी. तिनं ते बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं आणि सगळ्या समस्त स्त्री वर्गाला सांगितलं की तुमच्या बाबतीमध्ये जर असा कुठला प्रकार घडला असेल तर ते मूल मारून टाकायचं नाही, तर ते बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये आणून द्या. त्याचं नाव कुठेही, तुमचा कुठल्याही प्रकारचा जो काही विषय असेल तो लिकेज होणार नाही. आणि त्या मुलाला ते सन्मानानं आपल्या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये ठेवू लागले, त्याला लहानाचं मोठं करू लागले, त्याचं संगोपन करू लागले. अशा प्रकारे समाजाला पुढे नेण्याचं काम किंवा समाजामधल्या ज्या काही अतिशय महत्वपूर्ण गरजा होत्या त्या भागविण्याचं काम या दाम्पत्यांनी केलं. तर शरद धनगर नावाचा कवी म्हणतो, पडक्या घरास माझ्या साधी कमान नाही, पडक्या घरास माझ्या साधी कमान नाही, माझे इमान कोण्या दारी गहाण नाही. सावित्रीआईचा संघर्ष पाहता एखाद्याच्या डोळ्यात जर पाणी आलं तर यात काही नवल नाही, यात काही नवल नाही. तर आता सावित्रींचं आपण हे सगळं कार्य बघितलं. सोबतच तुम्हाला सांगते, ती एक चांगली कवयित्री होती. तिचे 2 कविता संग्रह प्रसिद्ध आहे, एक काव्य फुले आणि दुसरा 52 कशी सुबोध रत्नाकर. या दोनही कविता संग्रहाला तिने स्वतःच्या हाताने लेखनीबद्ध केलं आणि कालांतराने मग त्याचं प्रकाशन केलं. संसाराची वाट ही तिची गाजलेली कविता आहे, सुंदर अशी कविता आहे. या कवितेमध्ये ज्योतिबाबद्दलच्या भावना तिने आपल्या शब्दामध्ये व्यक्त केल्या. माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद
काय म्हणते सावित्रीबाई, माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद जैसा मकरंद कळीतला. म्हणजे या ओळींचा अर्थ असा आहे की माझ्या संसारामध्ये किंवा माझ्या जीवनामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आले आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये आनंदही आनंद पसरला. आणि खरं सांगायचं म्हणजे एवढा आनंद पसरला की मकरंदासारखा सुमधुर, मकरंदासारखं गोड असा माझा संसार फुलला. अशा सुंदर शब्दामध्ये तिनं त्या काव्यफुले या ग्रंथामध्ये, काव्यफुले या कविता संग्रहामधली ही कविता आहे संसाराची वाट, त्यामधल्या या 2 ओळी आहे. त्याचा सुंदर अर्थ या ठिकाणी मी सांगितला. तर पुढेही जाऊन सावित्र्यांच्या बद्दल बोलायचं झाल्यास, सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे. सावित्र्यांचं स्टेटमेंट जर पाहिलं तर आश्चर्याचा धक्का बसल्यापासून राहत नाही. सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे, सद्भावाच्या पर्जन्याने बहरून टाकू बारे. म्हणजे हा जो सुंदर निसर्ग आहे, या निसर्गाला सुंदर बनवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारचे सुंदर विचार तिने या ठिकाणी मांडले. तर तुम्हाला याच्यापूर्वी पण मी सांगितलं की यशवंत ब्राह्मण विधवेचा दत्तक घेतलेला मुलगा होता. पुण्यामध्ये नव्हे, हाँगकाँग शहरामधून मुंबईतील बंदरामध्ये त्या काळात त्यावेळेस प्लेगची साथ आली होती. म्हणजे हाँगकाँग मधून ती मुंबईच्या बंदरामध्ये आली. मुंबईच्या बंदरामधून ती सगळ्या देशभर पसरली आणि देशभर पसरल्यानंतर पुण्यामधल्या लोकांना सुद्धा त्या रोगाची लागण झाली. तर हा इतका भयंकर आजार होता की काखेमध्ये गोळा यायचा आणि दोन दिवस ताप आला की माणूस आदल्या दिवशी जर आजारी पडला असेल तर 2 दिवसांना चालता व्हायचा. अशा प्रकारचा भयंकर आजार किंवा त्याची साथ पुण्यामध्ये पसरलेली होती. तर या रोगांवर मात करण्यासाठी तिनं जीवाचं रान केलं. आपल्या जीवाची पर्वा न करता या ब्रिटिश अधिकाऱ्याला भेटायला जाऊ दे, त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला भेटायला जाऊ दे, याला निवेदन देऊ दे, त्याला निवेदन देऊ दे, कुठल्या तरी मार्गाने कसा मार्ग काढता येईल हा सतत तिचा प्रयत्न असायचा. आणि काय झालं तर एका अधिकाऱ्यानं, ब्रिटिश अधिकाऱ्यानं तिला सपोर्ट करण्यासाठी मदत देण्याचं आश्वासन सुद्धा दिलं. परंतु संख्याच रुग्णांची एवढी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली होती की त्यांना मदत करणं कठीण होऊन बसलेलं होतं. तर अशा प्रकारचं भयंकर असं वातावरण पुण्यामध्ये निर्माण झालं होतं. आणि यशवंत, ज्याला डॉक्टरकीचं शिक्षण घेण्यासाठी अहमदनगरला पाठवलं होतं, तो अहमदनगरमध्ये स्थित असताना सावित्रीनं त्याला मोठ्या तात्काळ स्वरूपामध्ये ताबडतोब तू इकडे येऊन जा अशा प्रकारचा संदेश पाठवला आणि यशवंताला तिथे पुण्यामध्ये बोलवलं. तर त्या साथीवर मात करण्यासाठी ज्ञानबाजी ससाने यांच्या घरी माळरानावर त्यांनी खासगी हॉस्पिटल उभारलं. त्या हॉस्पिटलमध्ये पेशंटना नेण्याची सोय हे सगळे लोक करत होते. म्हणजे सावित्रीची टीम किंवा सत्यशोधक समाजाचे जे काही लोक होते ते सगळे लोक त्या चळवळीमध्ये काम करत होते किंवा त्या पेशंटना त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करत होते. तर यशवंत त्याला रुग्णांना ट्रीट करायचा. बरेच पेशंट त्याच्यातून दुरुस्त सुद्धा झाले. मग जसं एक बातमी अचानक सावित्रीच्या कानावर पडली. मुंढवे गावामध्ये पांडुरंग बाबाजी गायकवाड या दलित मुलाला या प्लेगची लागण झाली. तर ही दलित वस्ती गाव कुसाबाहेर असायची, त्यांना गावामध्ये प्रवेश करण्याची सुद्धा मुभा नव्हती. तर तडक सावित्री आई आपल्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या त्या दलित वस्तीवर जाऊन थेट धडकल्या आणि त्या पांडुरंगाला आपल्या पाठीवर उचललं. जीवाची कुठल्याही स्वरूपाची पर्वा न करता त्याला आपल्या पाठीवर उचललं आणि त्याला दवाखान्यामध्ये नेलं. आणि रस्त्याने जात असताना किंवा पाठीवरून, कारण माहितीये बैलबंडी, गाडी असं कुठलंही साधन त्यावेळेस उपलब्ध नव्हतं आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता तर याला न्यायचं तर दवाखान्यामध्ये आहे तर कसं न्यायचं, आणि म्हणून तिने त्या पांडुरंगाला आपल्या पाठीवर घेतलं आणि ती पायी चालत त्या दवाखान्यापर्यंत नेण्याचं काम करत होती. तर काय झालं, अचानकच रस्त्यामध्ये चालत चालत जात असताना तिच्या काखेमध्ये अचानक गोळा आला आणि त्यातच तिला त्या प्लेगच्या रोगानं घेरलं आणि 10 मार्च 1897 रोजी त्या महान माऊलीचा त्या प्लेगच्या आजाराने मृत्यू झाला. ही लोक, या लोकांचं जेव्हा मी वर्णन करते, फुलेशाहू आंबेडकरवादी चळवळीमध्ये ज्या लोकांनी कार्य केलं ना, त्या लोकांचं कार्याचं वर्णन किंवा लेखाजोखा वाचत असताना अक्षरशः या लोकांचा हेवा वाटायला लागतो की किती प्रचंड ताकदीची माणसं होती, किती प्रचंड विद्वत्तेची माणसं होती. म्हणजे यांच्या कार्यामधून माणसाने प्रेरणा घ्यावं तर किती,
हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. तर या लोकांच्या तुलनेमध्ये आजच्या काळाचा जर विचार केला तर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नवल वाटतं. कारण आज खोट्या नाट्या बातम्या गोष्टी अशा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या टाईपनं रंगवून आपल्या समोर सादर केल्या जातात, परंतु आपल्याला सत्याची कास धरावीच लागेल. ते तुम्हाला कुंभमेळा सांगतील आपल्याला चंद्रभागेवर थांबलं पाहिजे, ते तुम्हाला रामदेव सांगतील आपल्याला ज्ञानदेवावर ठाम राहायला पाहिजे, ते तुम्हाला आसाराम सांगतील आपल्याला तुकारामावर ठाम राहावं लागेल. ते कौरव आहेत आणि आपण पांडव आहोत. आता तुम्हाला माहितच असेल कौरवांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये होती, पांडवांची संख्या अल्पमतामध्ये होती. या गोष्टीचं सुद्धा आपल्याला भान ठेवावं लागेल आणि परिस्थिती झगडण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल. त्या सगळ्या गोष्टीचा उहापोह करत असताना मला अतिशय आनंद होतो की मी सावित्रीची लेख आहे या गोष्टीचा. कारण तिचं काम करण्याची फुलना फुलाची पाकळी या थोडासा का होईना थोडासा वाटा तिच्या कार्याचा थोडा फार का होईना तो वाटा मला उचलता येतो, यामध्ये मला माझं अहोभाग्य वाटतं. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी तिच्या आदर्शाखाली किंवा तिच्या कार्याखाली काम करण्याचा छोटासा प्रयत्न करते आहे. सरते शेवटी एवढेच 2 शब्द सांगेल की शिक्षणाचा घेऊन वसा काम करते नेक, शिक्षणाचा घेऊन वसा काम करते नेक, अभिमानाने सांगते मी सावित्रीची लेक, मी सावित्रीची लेक.